अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मी तुम्हाला आता एक शेअर व्हिडिओ केला होता ज्यामध्ये ज्योतीची माहिती म्हणजे आपण जे शुक्रवारपासून ह्या फोटोची जी स्थापना करतो, ज्यामध्ये नरसिंह भगवानांचा फोटो आहे, नाग नरसोबाचा म्हणजे नागाचा फोटो आहे, ज्योतीचा फोटो आहे, बुधाचं चित्र आहे, बृहस्पतीचं चित्र आहे आणि यांची पूजा कोणत्या वारी कशी करावी ह्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली होती. तर तो व्हिडिओ तुम्ही अजूनही बघितला नसेल तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी ह्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. तर दर शुक्रवारी आपल्याला जी ज्योतीची पूजा करायची असते, म्हणजे आज आपल्याला जी ज्योतीची पूजा करायची आहे त्या पूजेमध्ये आपल्याला दर शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला ज्योतीची कथा ही वाचायची असते. ज्योतीची कथा ज्यामध्ये आपण संध्याकाळी सवाष्णींना बोलवतो, लहान मुलींना बोलवतो, दूध गुळ फुटाणे साखरेचा आपण प्रसाद देतो. त्यामध्ये त्याच्या आधी आपल्याला फोटोची पूजा करून दुर्वा आघाडा दुर्वा आणि कापसेची माळ आपल्याला अर्पण करायची आहे. आपल्याला फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर कथा वाचायची आहे. तर ती कथा कोणती आहे, ती कथा मी तुमच्यासमोर वाचून दाखवण्यासाठी किंवा ती कथा काय आहे ही फक्त तुम्ही ऐकली तरीही चांगलं आहे. त्यामुळे ती कथा ऐका, तुम्हाला नक्कीच छान वाटेल आणि नुसतं श्रवण केल्याने सुद्धा त्याचे पुण्यफळ मिळतात. त्यामुळे ते सुद्धा जरी तुम्ही केलं तरी अति उत्तम. तर चला मी तुम्हाला ज्योतीची जी कथा आहे ती वाचून दाखवते. तुमच्याकडे जर का हे पुस्तक असेल, म्हणजे मी तुम्हाला दाखवते संपूर्ण चातुर्मास म्हणून हे जे पुस्तक असतं, हे जर का तुमच्याकडे पुस्तक असेल तर ह्या पुस्तकामध्ये शक्यतो सगळ्यांची कथा म्हणजे अगदी मंगळागौरीची कथा, 16 सोमवारची कथा, ज्योतीची कथा, सगळ्या कथा तुम्हाला ह्यामध्ये मिळून जातात. म्हणजे अगदी सत्यनारायणाची कथा, यामध्ये सगळ्या कथा तुम्हाला मिळून जातात. संपूर्ण चातुर्मास हे जे पुस्तक आहे हे चातुर्मासात आपण काय काय सेवा करायला हव्या, कोणत्या सेवा करायला हव्या, कसं काय करायचं आहे याची माहिती तुम्हाला ह्यामध्ये व्यवस्थित असते. आणि त्याचमध्ये तुम्हाला इथे बघू शकता कहाणी शुक्रवारची ज्योतीची, ती कहाणी मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. तर तुमच्या जवळपास जर काही पुस्तक मिळत असेल तर तुम्ही नक्कीच बघू शकता. हे मी पुण्यातनंच घेतलेलं आहे. आपल्या काका हलवाईच्या चौकात, तुळशीबागेच्या जवळ काका हलवाईचं जे चौक आहे तिथूनच मी हे घेतलेलं आहे. कुठल्याही आध्यात्मिक दुकानात तुम्ही ह्याचा फोटो स्क्रीनशॉट जरी घेतला तरी तुम्ही कुठेही विचारलं तर तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल. तर चला माहिती जी आहे, कहाणी जी आहे, ज्योतीची कहाणी ती मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. थोडी मोठी आहे पण श्रवण केल्याचे पण तेवढेच फायदे आहे. त्यामुळे आवर्जून कहाणी पूर्णपणे ऐका, नक्कीच त्याचे लाभ तुम्हाला मिळतील. ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं, एका सुईणीला बोलावून आणलं. अगं सुईणी, मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई तू गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं लागेल. आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी लागेल. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंब केलं. पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणी बाईचं पोट दुखू लागलं. सोयीणीला बोलवू आलं. त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल. अगं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली. मुलगा झाला. सोयीनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिने नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली.
सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लोढं नेसावं. हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य. कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य. तांदळाचं धुणं वलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राखीत बसली होती. तेव्हा ह्याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्याला आई म्हणालं, कोण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भिल काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी-6वीच्या दिवशीच जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेला वाटेत पसरलं आहे? जिवती उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जिवती आपल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झालं. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे यांचा मुलगा वाढत झाला. पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाने वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यांना ब्राह्मणानं विचारलं. ते म्हणाले, घरी जा. साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलाव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटाने मावंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, मला जिवतीचं व्रत आहे, माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळले तर जेवायला येईल. राजानं कबूल केलं. जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावर ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असे म्हणे. पुढं पानं वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाण्हा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिने सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मांडलेली आई, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्याने आपल्या आईबापास राजवाड्यानं नजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफल संपूर्ण. तर ही होती आपली जिवतीची कहाणी. थोडी मोठी होती. तर अशा पद्धतीने ही जी कहाणी तुम्हाला जर का वाचायची असेल तर मी तुम्हाला खाली सुद्धा ह्या कहाणीचा फोटो असेल तर फोटो तुम्हाला शेवटी देईल किंवा स्क्रीनवर लावून देईल, अथवा तुम्हाला ह्याची लिंक जी आहे ती खाली देईल, म्हणजे तुम्हाला सुद्धा वाचता येईल. तर अशा पद्धतीने जिवतीची कहाणी दर शुक्रवारी आपण सुद्धा वाचावी. आपण सवाष्णी लेकरवळी आहोत, तर त्याचबरोबर आपल्या मुलांच्यासाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी जिवतीचा उपवास, जिवतीचं व्रत हे करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्याची जी आरती आहे ती सुद्धा मी तुम्हाला खाली लिंकमध्ये देईल किंवा ज्या लिंकमध्ये आहे त्यामध्ये ॲड करेल, त्याने तुम्हाला आरतीसुद्धा मिळून जाईल. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढाच. कहाणी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि पूर्ण ऐकली असेल तर व्हिडिओ कोणाला ना कोणाला नक्की शेअर करा किंवा एक कमेंट केली की कशी होती कहाणी हे मला सांगा. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.